तुळसी हार गळा कासे पीतांबर आवडे निरंतर हेच ध्यान तुळसी हार गळा कासे पीतांबर तुळसी हार गळा कासे पीतांबर आवडे निरंतर हेच ध्यान आवडे निरंतर हेच ध्यान तुळसी हार गळा कासे मकर कुंडाले तळपती श्रवा मकर कुंडले तळपती श्रवा कंठो शोभामणि विराजे कंठो शोभामणि विराजे तुळसी हार गळा कासे पीतांबर तुळसी हार गळा कासे तुळसी हार गळा कासे पीतांबर तुळसी हार गळा कासे पीतांबर आवडे निरंतर हेच ध्यान आवडे निरंतर हेच ध्यान हार गळा कासे पीतांबर तुळसी हार गळा कासे पीतांबर आवडे निरंतर आवडे निरंतर हेच ध्यान तुळसी हार गळा कासे पीतांबर तुळसी हार गळा कासे पाहिना श्रीमुख
हरे जय जय राम कृष्ण हरे आवाज दे हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम हरे 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 राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम हरे जय जय राम हरे जय जय राम हरे जय जय राम रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने रूप पालो जने रूप पालो जने रूप पाहता लोचने लोचने रूप पाहता लोचने रूप पालो जने रूप पालो जने सुख झाले व साजने सुख झाले व साजने तोहा विठ्ठला भरवा तोहा माधव भरवा सुख झाले साजने सुख झाले साजने तो तोहा माधव भरवा तोहा माधव भरवा तोहा विठ्ठला भरवा तोहा विठ्ठला भरवा बहुत सुकृताची जोडी सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी आवडी तोहा विठ्ठला भरवा तोहा माधव भरवा म्हणून विठ्ठली आवडी विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल तो हा विठ्ठल सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर परखुमा देवीवर परखुमा देवीवर तोहा विठ्ठला भरवा तोहा विठ्ठला भरवा बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा हे तोहा माधव भरवा तोहा
कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम जय जय राम कृष्ण हरे जय जय राम हरे जय जय राम हरे जय माझी योग्यांची माऊली ज्ञानराज माझी योग्याची माऊली राज माझी योग्याची माऊली ज्ञानराज माझी योग्याची माऊली निगमवली प्रगट निगमावली प्रगट केली निगमावली प्रगट केली अलंकार नाम ज्ञानेश्वरी अलंकार नाव ज्ञानेश्वरी अलंकार नाम ज्ञानेश्वरी गीता अलंकार नाव ज्ञानेश्वरी ब्रह्मानंद लहरी प्रगट केली ब्रह्मानंद लहरी प्रगट केली अध्यात्म विद्येचे लाविले से रूप विद्येचे लाविले से रूप अध्यात्म विद्येचे लाविले से रूप अध्यात्म विद्येचे लाविले रूप कन्याचा दीप उजळीला सर्वचा दीप उजळीला सर्वचा दीप उजळीला बैसावे श्रवणाचे मिसे बैसावे ओणी सर्वनाचे मिसे बैसावे ओणी साम्राज्य भुवनी साम्राज्य भुवनी सुखीना साम्राज्य भुवनी सुखीना नाम ज्ञानेश्वरी गीतालंकार नाव ज्ञानेश्वरी अलंकार नाम ज्ञानेश्वरी गीतालंकार नाव ज्ञानेश्वरी ब्रह्मानंद लहरी प्रगट केली ब्रह्मानंद लहरी प्रगट केली ब्रह्मानंद लहरी प्रगट केली श्रेष्ठ ज्ञान नामा मने ग्रंथ श्रेष्ठ ज्ञाने नामा मने ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानेश्वरी नामामणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानेश्वरी एकतरी अनुभवावी एकतरी होई अनुभवा एकतरी होई अनुभवा अर नाव ज्ञानेश्वरी अलंकार नाम ज्ञानेश्वरी अलंकार नाव ज्ञानेश्वरी अलंकार नाम ज्ञानेश्वरी आनंद लहरी प्रगट केली ब्रह्मानंद लहरी प्रगट केले प्रगट केले कुमारी पार कुमार 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 पार कुमार पार कुमार पार कुमार ज्ञानराज माझी योग्याचे माऊली ज्ञानराज माझी ज्ञानराज माझी ज्ञानराज माझी योग्याची माऊली
ज्ञानराज माझी ज्ञानराज माझी अवघ्याची माऊली माऊली ज्ञानराज माझी ज्ञानराज माझी ज्ञानराज माझी योग्याची माऊली माऊली ज्ञानराज माझी जेने निगमवल्ली प्रगट केली जेने निगमवल्ली प्रगट केली जेने निगमवल्ली प्रगट केली गीतालंकार गीतालंकार नाम ज्ञानेश्वरी गीतालंकार गीतालंकार जेने निगमवल्ली प्रगट केली जेने विको द्या थोडा जेने निगमवल्ली जेने निगमवल्ली प्रगट केली जेने निगमवल्ली प्रगट केली जेने निगमवल्ली प्रगट केली जेने निगमवल्ली प्रगट केली गीतालंकार गीतालंकार नाम ज्ञानेश्वरी गीतालंकार नाम ज्ञानेश्वरी ब्रह्मानंद लहरी प्रगट केली ब्रह्मानंद लहरी प्रगट केली प्रगट केली प्रगट केली ब्रह्मानंद लहरी प्रगट केली प्रगट केली केली ब्रह्मानंद लहरी प्रगट केली ब्रह्मानंद लहरी प्रगट केली गीतालंकार गीतालंकार
ज्ञानेश्वरी गीतालंकार ब्रह्मानंद लहरी प्रगट केली ब्रह्मानंद लहरी ब्रह्मानंद लहरी विकोद्या ब्रह्मानंद लहरी प्रगट केली ब्रह्मानंद लहरी प्रगट केली जेणे निगमवल्ली प्रगट केली गीता अलंकार नामज्ञानेश्वरी ब्रह्मानंद लहरी हेलावली अध्यात्म विद्येचे दावियले रूप चैतन्याचा दीप उजळिला 56 भाषेचा केलासे गौरव भवारणवी नाव उभारिली श्रवणाचे मिशे बैसावे येऊनी साम्राज्य भुवनी सुखी नांदे गीतालंकार नामज्ञानेश्वरी ब्रह्मानंद लहरी प्रगट केली किंवा हेलावली नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान देवी एकतरी ओवी अनुभवावी गीतालंकार नामज्ञानेश्वरी ब्रह्मानंद लहरी हेलावली पांडुरंगा करो प्रथम नमन करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया चरण
संता हे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार कृपादाने कथेचा विस्तार कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका मोठ्यांच्या दरबारातील सेवा आहे. नामांकित मंडळी कलाकारांचा संच म्हणून आज इथं गोळा झालेला आहे. एक एकाहून बळी रे. ज्यांनी आपल्या हातून विद्यार्थी घडवतात अशीही एकनाथ महाराज उपस्थित आहेत. सुंदर ज्यांची दोघांची चाल झाली त्यांच्याच आश्रमातले राम महाराज विद्यार्थी आणि सोनखेडकर त्यांची पहिली चाल झाली. सुंदर मृदंग वाजवणारे इथे एकत्रित गोळा झाले. शाहिरांच्या सारखे टाळ घेऊन उभा टाकले. गावातले मंडळी उभा टाकले. आता या सगळ्या मंडळींना अधिकाराप्रमाणे नमस्कार करून मग आपण आपल्या चिंतनाला प्रारंभ करू. समोरच्या बाजूला अधिकारी मंडळी म्हणजे कीर्तनकार मंडळीच उपस्थित असल्यामुळे त्यांच्याही चरणाला अधिकाराप्रमाणे मी नमस्कार करतो. सेवेसाठी निवडलेला हा अभंग देवाचे लढिवाळ भक्त नामदेव महाराज यांचा हा अभंग असून या अभंगामध्ये नामदेव महाराजांनी ज्ञानोबरायांचं वर्णन केलेले आहे. त्याचं थोडंसं चिंतन करून जाऊ. ज्ञानोबरायांचं अधिक ज्ञानेश्वरी ग्रंथाचं दोघांचं वर्णन ज्ञानोबराय नामदेव महाराज तोंड भरून करतात. वर्णन करण्याचा प्रसंग का निर्माण झाला? नामदेव महाराज देवाचे लढिवाळ भक्त. नामदेव महाराज कीर्तन करत असताना देवाने उघडं होऊन नाचावं एवढा अधिकार नामदेव महाराजांचा. शेजारी एका बाईचं लेकरू मेलं. रडायला सुरुवात केली. कीर्तनातली बाई तिथं जाऊन तिला म्हणली, अगं रडू नको. का गं? माझं लेकरू मेलं, मी का रडू नको? अगं तसं नाही, नामदेव महाराजांचं कीर्तन वाळवंटामध्ये उभा टाकलेलं आहे. त्यांच्या कीर्तनामध्ये तुझं लेकरू नेऊन बसव, जिवंत होईल, माझ्यावर विश्वास ठेव म्हटली. त्या बाईनं डोळ्याचं पाणी पुसलं. त्या लेकराला कीर्तनामध्ये आणून बसवलं. कीर्तन रंगात आलं. नामदेव महाराजांनी म्हणले, हं करा टाळी वाजून भजन म्हटल्याबरोबर त्या भजनाच्या आनंदामध्ये त्या लेकरामध्येही कसं जीव चैतन्य अवतरलं कोणास ठाऊक. मेलेलं लेकरू जिवंत झालं. हे नामदेव महाराजांचं कीर्तन. त्यावेळेसपासून मला असं वाटायला लागलेलं आहे, काय नामदेव महाराजांच्या कीर्तनाची रामकृष्ण हरी रामकृष्ण. आता तर जमलं बसा आता. हां, काय नामदेव महाराजांच्या कीर्तनाची ताकद आहे बसा. परमपूज्य हे परगेकर महाराज उपस्थित आहेत. दंडवत. नामदेव महाराजांच्या कीर्तनाची काय ताकद आणि आमच्याही कीर्तनाची ताकदच आहे. नामदेव महाराज पटका बांधत होते म्हणून आम्ही पटका बांधतो. त्यांनी कंबर बांधत होते म्हणून आम्ही कंबर बांधतो. त्यांनी 2-3 बाजूला टाळकरी उभा करत होते म्हणून आम्ही टाळकरी उभा करतो. फरक काही नाही, पण फरक एवढाच आहे, नामदेव महाराजांच्या कीर्तनामध्ये मेलेली माणसं जिवंत होत होती आणि आमच्या कीर्तनामध्ये जिवंत माणसं झोपी जातात. कसली ताकद आहे? जिवंत माणसं झोपी घालायची ताकद आमची आणि मेलेल्या माणसं जिवंत करायची ताकद म्हणजे नामदेव महाराजांची. ज्ञानोबराय टाळ घेऊन उभा टाकत होते. काय कीर्तन असावं? निवृत्तीनाथ महाराज टाळ घेऊन उभा टाकत होते. काय कीर्तनाची ताकद असावी? सोपानदेव महाराज टाळ घेऊन उभा टाकून होते. काय कीर्तनाची ताकद? पाठीमागच्या बाजूला गंगाखेडच्या जनाबाई उभा टाकून राहत होत्या. काय कीर्तनाची ताकद? असा सगळा संतांचा मेळावा ज्यांच्या कीर्तनामध्ये टाळा घेऊन उभा टाकून प्रमाण म्हणत होते. एवढा अधिकार म्हणजे नामदेव महाराजांच्या कीर्तनाचा. कीर्तन ऐकले. ज्ञानोबरायांना वाटलं चला आपण तीर्थयात्रा करावी, पण तीर्थयात्रा चांगल्याच्या सहवासामध्ये केली तर बरं, नाहीतर नको ते टेन्शन डोक्याला येतं. घरी राहिलेली पिढा गेली, पण नको ते माणसं जर संगतीत आले तर तीर्थयात्रेचा आनंद लुटता येत नाही. उलट डोक्याला टेन्शन जास्त निर्माण होतं. मग चांगल्याच्या संगतीमध्ये तीर्थयात्रा करावी. नामदेव महाराजांना म्हणले, महाराज तुम्ही आम्ही मिळून तीर्थयात्रा करूया हो. ज्ञानोबरांनी नामदेव महाराजांना म्हटल्याबरोबर
नामदेव महाराजांनी सांगितले, विटेवरी कर नाही ज्या देवाची, नेघे मी तयाचे दर्शन. ज्या देवाची विटेवर पाय नाहीत त्या देवाचं मी दर्शन घेणार नाही. मी पंढरपूर सोडून बाजूला निघणार नाही. नाही, चला हो तीर्थयात्रेला जाऊ, देवाची परवानगी काढा मग मी येतो म्हटले. ज्ञानोबरायांना देवाची परवानगी काढायला किती वेळ लागला. अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी, परवानगी मिळाली. मग ज्ञानोबराय आणि ज्ञानेश्वर महाराज ही मंडळी तीर्थयात्रा करून आली. एखाद्याच्या सहवासामध्ये 5-10 मिनटं बसलं म्हणजे या माणसाचा अधिकार काय आहे, काय लायकी आहे कळून येते. पण दीर्घकालाचा सहवास आला तीर्थयात्रेच्या निमित्ताने, मग तेवढा संबंध आल्यानंतर मग नामदेव महाराज ज्ञानोबरायांचं वर्णन करतात. संबंध आल्यानंतर आता ऐका, नामदेव महाराज वयानी थोर, ज्ञानेश्वर महाराज वयानी धाकुटे. आता थोर असलेले नामदेव महाराज धाकट्या असलेल्या ज्ञानेश्वर महाराजांना काय संबोधन द्यावं चिंतन सांगतो. आपल्या आईच्या वयातली एखादी स्त्री पाहून ही माझी आई आहे म्हटलं तर शोभतं. आपल्या वडिलांच्या वयातले पुरुष पाहून हे माझे वडील आहेत, पिताजी आहेत म्हटलं तर शोभतं. पण सांगणारे वडील आणि ज्यांचं नाव सांगतात ते धाकटे असं जर असलं तर विसंगती निर्माण होते. म्हणून वयाने वडील असलेले ज्ञानेश्वरला नामदेव महाराज धाकुट्या असलेल्या ज्ञानोबरायांना संबोधन देत असताना माऊली या शब्दाचा प्रयोग करतात. गंमत ऐकूया. माऊली किती पवित्र शब्द आहे जगाच्या पाठीवर. माऊली, माऊली या शब्दासारखं पावित्र्य कशामध्येही नाही. एवढा पवित्र शब्द राखून ठेवलेला नामदेव महाराज ज्ञानोबरायांना विशेषण वापरतात. किती गंमत आहे बघा. आणि वडील वयाने वडील असून धाकुट्या असलेल्या ज्ञानोबरायांना माऊली शब्द वापरतात. आता ते माऊली शब्द वापरण्याच्या पाठीमागे अनेक प्रकारची कारणं आहेत. त्याचं थोडंसं विचार करू, काय माऊली शब्दामध्ये ताकद आहे. पण अलीकडच्या काळामध्ये काय झालं की त्या माऊली शब्दावर महाराज थोडं मालिन्य आलं. हो, कसं कसं आलं की बघा, कुणी त्याच्याहून बोळा फिरवलाय की हात फिरवलाय की मालिन्य आलं. गुरुजी जेवायला बसले, आई जीव वाढत होती, सगळं ताटामध्ये वाढले. गुरुजींनी कुटका मोडले आणि वरणामध्ये बुडविले. पातळ पातळ झालं होतं. आईकडं रागानं डोळे वासून बघितले आणि आईला म्हणतात, आई ड्युटी करून यावं आणि आल्यावर घरी तुम्ही जेवायला असला स्वयंपाक करावं. मधी भाकर बुडवली तर एक कणसुद्धा त्याला लागत नाही, एवढं पातळ पातळ वरण. एवढं खाल्ल्यावर माणूस कसं वर येते, कसं जगेल. असला का स्वयंपाक करण्याची पद्धती आहे का. असली ही पद्धती बरोबर नाही. रागानं डोळे वासून आईकडे बोलत होते. सगळं आईनं बोलजे कोणा बोलणं गप्प बसली, ऐकून घेतली. शेवटचा एकच शब्द सोडले, बाळू रागात येऊ नको रे, स्वयंपाक मी केला नाही तुझ्या तिनंच केलाय बघ म्हणल्याबरोबर आई पातळ का होईन आपण खमंग झालं बघ म्हणलं. सगळं दुकानातलं येऊन मटेरियल त्याच्यामध्ये पडलं. काय तुझ्या तिनंच केल्या म्हणल्याबरोबर किती सामर्थ्य असेल. आई काही काय असना पातळ का होईना खमंग झाले म्हटलं, 2 भाकरी कुस्करलं ते वरीच बघितलं नाही. किती ताकद आहे. ते माऊली शब्दावर कोणीतरी असा बोळा फिरवला म्हणून अलीकडच्या काळामध्ये माऊली शब्दाला थोडं मालिन्य निर्माण झाल्यासारखं वाटतं. पण माऊली शब्द जगाच्या पाठीवर अत्यंत पवित्र आहे. त्या माऊली शब्दाचं संबोधन नामदेव महाराज अभंगाच्या राम महाराज पहिल्या चरणात राज माझी योग्यांची माऊली, ज्ञानराज माझी योग्यांची माऊली, ज्ञानराज माझी योग्याची माऊली, ज्ञानराज माझी योग्याची माऊली, ज्ञानराज माझी योग्यांची माऊली, ज्ञानराज माझी, ज्ञानराज माझी योग्यांची माऊली, ज्ञानराज माझी, ज्ञानराज माझी
प्रगट केली जेने निगमवल्ली प्रगट केली गीता अलंकार नाव ज्ञानेश्वरी गीता अलंकार नाव ज्ञानेश्वरी निगमवल्ली प्रगट केली जेने निगमवल्ली प्रगट केली गीता अलंकार नाव ज्ञानेश्वरी गीता अलंकार नाव ज्ञानेश्वरी जेने निगमवल्ली प्रगट केली जेने निगमवल्ली प्रगट केली योगाची माऊली जेने निगमवल्ली प्रगट केली जेने निगमवल्ली प्रगट केली जेने निगमवल्ली अभंगाच्या पहिल्या चरणातली चाल राम महाराजांनी उचलली. वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे एकदा माळबुक्याचा कार्यक्रम करू आणि उर्वरित वेळामध्ये आपल्या पुढच्या चिंतनाला प्रारंभ करू. विठ्ठल काही योगी आहेत. चांगदेव महाराज नुसते योगी, 1400 वर्षाचे तप्ती तीरवासी, येऊनी चांग देव लागती चरणासी. चांगदेव महाराज योगी, त्याच्या पुढची पदवी आहे योगिया. दत्तात्रय महाराज योगी आहेत. ज्ञानोबा दत्तात्रय महाराजांचं वर्णन करतात. पहिलं मेरूचे शिखरी, एक योगी निराकारी, मुद्रा लावून खेचरी, प्राणायामी बैसला. त्या अभंगाचा शेवट आहे. ज्ञान गोदावरीच्या तीरी, स्नान केले पांचाळेश्वरी.
ज्ञानदेवाचे अंतरी दत्तात्रय योगिया, दत्तात्रय महाराज योगिया. तिसरा नंबर आहे भगवान शंकर. भगवान शंकर कोण आहेत? योगीराज. कैलासीचा देव भोळा चक्रवर्ती, पार्वतीचा पती योगीराज, तयाची ये पायी माझे दंडवत. भगवान शंकर योगीराज आहेत. चला, योगीराज. चौथा नंबर आहे योगेश्वर. जगाच्या पाठीवर योगेश्वर कोण आहेत? गीतेतील शेवटचा श्लोक काढा. 11व्या अध्यायाचे वर्णन आलं आणि 18व्या अध्यायामध्ये स्पष्ट शब्द सर्वांच्या पाठातला आहे. यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः. भगवान श्रीकृष्ण योगेश्वर आहेत. हे चारीचं वर्णन झालं. योगी चांगदेव महाराज, योगिया दत्तात्रय महाराज, योगीराज भगवान शंकर, योगेश्वर भगवान श्रीकृष्ण. पण ज्ञानोबरायांच्याकडे नजर टाकली आणि वर्णन करता करता नामदेव महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये शाहीर पहिल्यांदा बोलले, ज्ञानराज माझी, ज्ञानराज माझी योग्याची माऊले, ज्ञानराज माझी योग्याची माऊले, शाहीर शब्दाप्रमाणे चढ स्वरामध्ये प्रमाण झालं. चल, शाहीर आहेत ना, चिंतन करूया. ज्ञानोबरायांचं वर्णन करते वेळी मात्र माऊली पदाची योजना नामदेव महाराज करतात. योगी म्हणले नाहीत, योगिया म्हणले नाहीत, योगीराज नाहीत, योगेश्वर नाहीत, योग्यांची माऊली. या सर्वांना जन्म देण्याची ज्यांची सामर्थ्यता आहे ते म्हणजे ज्ञानोबराय. काय अधिकार आहे ज्ञानोबरायांचा? आणि त्यांच्याविषयी पदयोजना करतात. माझी, किती आपुलकीचा शब्द आहे. संबंध प्रस्थापित होतो. माझे या शब्दाने संबंध प्रस्थापित होतो. माझे व्याकरणामध्ये संबंध म्हणून म्हणतात षष्टीचे प्रत्यय. ते माझा शब्द आल्याबरोबर संबंध प्रस्थापित झाला. कोणी कुणाला माझं म्हणायला तयार नाहीत, पण नामदेव महाराज ज्ञानोबरायांना माझी स्त्रीलिंगी संबोधन देतात. आणि माझी
आम्हा योग्यांची माऊली म्हणजे ज्ञानोबा आहेत, काय अधिकार आहे? योगी लोकांची माऊली का? चला, अध्यात्मातला अग्नी आधिभौतिक स्वरूपामध्ये ज्याने आणून आपल्या पाठीवर आपल्या बहिणीला मांडे भाजायला लावले म्हणून योग्याची माऊली. जेवढा योगशास्त्रामध्ये पतंजलीने योगाचा विचार केला नाही तेवढा विचार ज्ञानोबारायांनी आपल्या 6व्या अध्यायामध्ये योगाचा केला म्हणून योग्याची माऊली. आणि योग्यांनी आजपर्यंत योगी लोकांनी देह ठेवले. पतंजलीने देह ठेवत असताना वाघ आला गुरुजी, वाघ आला, वाघ आला. पतंजली म्हणतात मी शब्दाचा प्रणेता आहे, वाघ चावणार नाही. वाघ जिघ्रती ती व्याघ्रहा, वास घेतो तो वाघ, वास घेतो तो वाघ, म्हणून निष्ठा त्या शब्दावर ठेवली. किती शब्दावर निष्ठा आहे? विद्यार्थी पळून गेले, सगळे पळून गेले, जीव लपवले. वाघ आला, पाणीनीचं नरडं फोडून त्यांना मारलं, पण जिघ्रती ती व्याघ्रहा, जिघ्रती ती व्याघ्रहा शब्दावर निष्ठा ठेवून त्यांनी मेले. आता योगशास्त्र निर्माण करणारे वाघाने फोडून त्यांना मारलं, पण ज्ञानोबारायांनी वयाच्या 22व्या वर्षी एका हाताला देवानी धरले, एका हाताला गुरुनी धरले, सगळ्याला सांगून या वेळेस मी आता संजीवन समाधी घेणार आहे म्हणून ज्ञानदेवे घेतले दान बाबा बाळ छंदो, समाधी बैसला निर्वाण बाबा बाळ छंदो. ज्ञानोबा संजीवन समाधीमध्ये बसले म्हणून योग्याची माऊली. चला माऊली, आता योग्याची पद बाजूला सोडा आणि फक्त माऊली पदाचा विचार करत असताना आईला लेकरू कोणतं आवडतं? आज हे अभंग घेण्याच्या पाठीमागचा माझा एक हेतू आहे बरं का. आमचे दगडगावकर माली पाटील, बाबूराव पाटील यांच्या मातोश्री, त्यांच्या मातोश्रीचं प्रथम पुण्यस्मरण असल्यामुळे आईचा शब्द ज्या अभंगामध्ये आहे तो अभंग मुद्दाम निवडला, हे त्याच्या पाठीमागचं कारण आहे. आणि मग माऊली शब्दाची व्याख्या सांगत असताना माऊली ज्ञानोबारांना का म्हणायचं? आईला लेकरू कोणतं आवडतं? एक लेकरू हुशार हुशार आहे. आई, हे तुमचे 2 लेकरं, कोणतं लेकरू तुम्हाला आवडतं? आईनं उत्तर दिले, महाराज हे शहाणं लेकरू आहे, याची टोपी त्याला, त्याची टोपी त्याला, त्याची टोपी त्याला, सगळ्याच्या टोप्या आपल्या डोक्याला, असं घालून हे कसंही शहाणं जगेल, पण हे वेडं लेकरू कसं जगेल याच्यावर माझं विशेष प्रेम आहे. वेड्या लेकरावर जी अधिक प्रेम करते तिचं नाव माऊली, हे महत्त्वाचं आहे. माऊली. आता शंकराचार्य वडील आणि ज्ञानोबा माऊली दोघांमध्ये फरक काय? वडिलामध्ये आणि आईमध्ये फरक काय? फरक एवढाच आहे, वडिलाला लेकरू कोणतं आवडतं? कमविता असेल तर. आईत खाऊ लेकरू जेवायला बसल्यावर त्याची तळपायाची आग मस्तकाला जाते, बापाची आग. मग आई कोणाला म्हणतात? हे माझं लेकरू आईत खाऊ आहे. यांनी जेवायला बसल्याबरोबर त्यांची नजर तळपायाची आग मस्तकाला जाते, म्हणून पुढच्या दारातून बाप येण्याच्या अगोदर जीव घालून मागच्या दारानं काढून देते, तिचं नाव म्हणजे माऊली. हे माऊली आहे. म्हणून शंकराचार्य विद्वानाचे माऊली आहे, विद्वानाची गुरु आहेत. संस्कृत भाषेमध्ये त्यांची ग्रंथ निर्मिता झाली, पण महाराष्ट्रामधल्या मंडळी मराठी भाषा बोलणारी, या माझ्या लेकराची कृतार्थता व्हावी म्हणून मराठी भाषेमध्ये वाङ्मय निर्माण करण्याचं कार्य ज्ञानोबारांनी केले म्हणून माऊली झाले. माऊली. तिरे संस्कृताची गहने तोडोनी मराठी या शब्द सोपानी, रचिली धर्म निधाने श्री ज्ञानदेवे. संस्कृताची गाठी मुघडोनी ज्ञान दृष्टी, संस्कृताची गाठी मुघडोनी ज्ञान दृष्टी, केली से मराठी गीता देवी, केली से मराठी गीता देवी. संस्कृताची गाठी मुघडोनी
केली से मराठी ज्ञानदेवी. पण कॉलेजला शिकवणारे गुरुजी पंढरपूरमध्ये गेले. महाराज मला ज्ञानेश्वरी घ्यायची आहे. मी कोणती ज्ञानेश्वरी घेऊ? मी म्हटलं मी साखरे सांप्रदायिक आहे, मी साखरे महाराजांची घ्या म्हणून सांगेन. घेतली ज्ञानेश्वरी. महाराज ज्ञानेश्वरी संस्कृतमध्ये आहे का मराठीमध्ये? मी म्हटलं मराठीमध्ये आहे. योगायोगाने त्यांनी ज्ञानेश्वरी हातात घेतली आणि उघडल्याबरोबर महाराज 10वा अध्याय निघाला. सुरुवात ते ओव्या वाचायला सुरुवात केल्या. नमो विशद बोध विदग्धा विद्यारविंद प्रबोधा पराप्रमे प्रमदा विलासिया नमो संसारतम सूर्या अपरिमित परमवीर्या तरुणतर तुर्या लालन लीला नमो जगदखिल पालना मंगळमणी निधाना सज्जनवन चंदना आराध्यलिंगा नमो चतुरचित्त चकोर चंद्रा आत्मानुभव नरेंद्रा श्रुते सार समुद्रा मन्मथ मन्मथा नमो सुभाव भजन भाजना भवे भकुंभ भंजना विश्वोद्भव भुवना श्री गुरु राया. विठ्ठल 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 मराठी भाषेमध्ये आहे म्हटले महाराज. सगळं संस्कृत निघाले किंवा म्हटले. कॉलेजला शिकवणारे गुरुजी 10व्या अध्यायाच्या ओव्या वाचत असताना ज्ञानेश्वरी संस्कृतमधून म्हटले. नाही हो, मराठीतून आहे. जरा पुढचे पानं चालून बघा. योगायोगाने पुढचे पानं काढत असताना 18वा अध्याय निघाला. त्याच्या सुरुवातीच्या ओव्या बघा. 10 ओव्या. इथं 5 तर होत्या, तिथं 10 ओव्या. जय जय देव निर्मळ. आता ह्या ओव्या वाचत असताना नादब्रह्म निर्माण होतो आणि ती ओव्या मग बरोबर संस्कृतमध्ये आहेत असं त्यांनी म्हटले. पण ज्ञानोबरायांची ज्ञानेश्वरी मराठीमध्ये तुम्हाला आम्हाला करून आमच्या मायबोलीमध्ये ये मराठीची ये नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू करी घेणे देणे सुखची वरी हो देई या जगा. ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरी मराठीत केली म्हणून आपली आई झाले. विठाला 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 ज्ञानोबरायांच्या विषयी माऊली शब्दाविषयी अनेक हेतू आपल्याला सांगता येईल. चला थोडं पुढे जाऊ. आज या सर्वांच्याकडे बघितलं म्हणजे मला एक वेगळा आनंद निर्माण होतोय. कोणता आनंद? मोठ्यांच्या दरबारातली सेवा आहे. मोठ्या मातोश्री त्यांचं प्रथम पुण्यस्मरण आहे आणि त्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने काय मातोश्रीची पुण्याई असावं की ही सगळी लोक गोळा होण्याला खेचून आणण्याला कुणी आणलं? ती त्यांची पुण्याई एवढ्या लोकांना घेऊन आली. ती त्यांची पुण्याई आहे. पुण्याई असल्याशिवाय अशा गोष्टी घडत नाहीत. या लेकरासारखा मृदंग वाजवणारा, पारवेकरासारखा इकडच्यासारखा मृदंग वाजविणारा, हो का असे माईकच्या जवळ माईक घेऊन पुढे प्रमाण म्हणणारे असले धावत यावं आणि त्यांच्या सेवेमध्ये सामील व्हावं. काय किती जन्माची त्यांची पुण्याई असेल म्हणून प्रथम पुण्यस्मरणाला एवढे नामांकित मंडळी गोळा झाली. ही त्या मातोश्रीची पुण्याई आहे. त्यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने तुम्ही आम्ही गोळा झालो. माऊली या पदाचं थोडं वर्णन थोडं पुढे सरकूया. ज्ञानोबा म्हणतात, नामदेव महाराज म्हणतात ज्ञानराज शब्दाची फेक कशी आहे? संधिमय शब्द आहे. ज्ञानराज, ज्ञानाचे राजे म्हणजे ज्ञानराज एक विग्रह. ज्ञानानेच जे विराजमान आहेत ते ज्ञानराज. ज्ञान ज्यांची सेवकाप्रमाणे सेवा करतो ते राजे ज्ञानराज. आता वेगळे वेगळे संधी समास सोडवा असे ज्ञानराज पण कोण आहेत? संबंधी पद वापरतात. ज्ञानराज माझी योग्यांची माऊली. माऊली आहेत. अहो मग तुम्ही त्यांचं एवढं वर्णन करता. ज्ञानोबरांनी तुमच्या आमच्यासाठी काय केले त्यांची कार्यप्रणाली सांगा म्हटल्यानंतर जेणे म्हणजे ज्यांनी, आता हे सर्वनाम आहे
अगोदर नाम सांगितले ज्ञानराज आणि मग नामासाठी येणारे पद म्हणजे जेणे, ज्यांचा, ज्यांची, ज्यांचे वगैरे वगैरे, त्यांचा, त्यांची, त्यांचे, हे सर्व नाम आले. मग जेणे या सर्व नामानं सांगतात. निगमवल्ले प्रगट केले, वेदाचं मंथन करून त्या वेदाच्या मंथनातून एक वेली निर्माण केली. वेली, आता गंमत आहे, वेली म्हटल्यानंतर आपल्या पुढे एक महत्त्वाचा प्रसंग निर्माण होतो. काही काही गोष्टी आधाराशिवाय राहू शकत नाहीत. वेली आधार पाहिजे. स्त्रीला कोणाचा तरी आधार पाहिजे. बालपणी आईवडिलांचा, तरुणपणी पतीचा, म्हातारपणी पुत्राचा, पण आधारावर स्त्री शोभते. वेलीला आधार पाहिजे, मंडप घातला पाहिजे, काहीतरी खांब लावला पाहिजे, आधार दिला पाहिजे, मग तिचा वाढ विस्तार होतो. वेलीला आधार पाहिजे, स्त्रीला आधार पाहिजे. पंडिताला कोणाचा तरी आश्रय पाहिजे. पंडित बहुधा गरीब घराण्यात जन्माला येतात, पण राजाचा आश्रय जर त्यांना मिळाला तर त्यांचा बुद्धीचा फैलाव समाजामध्ये होतो. म्हणून पंडिताला राजाश्रय असावा, स्त्रीला कोणाचा तरी आधार असावा. त्याप्रमाणे वेलीला आधार कोणाचा आहे तर वेलीला मांडव, खांब या सगळ्या गोष्टीचा आधार आहे. मग ज्ञानोबांना विचारलं, महाराज तुम्ही जी वेली निर्माण केली या वेलीला आधार कोण आहे? काय 18व्या अध्यायामध्ये उभी आहे, तेवी संसार श्रांता. वेली मांडव झाली आहे गीता. संसार श्रांत सांगता विसावया. संसारातल्या श्रांत जीवाला विश्रांती घेण्यासाठी गीता म्हणजे मांडव आहे. मांडव, आणि त्या गीतेच्या मांडवाच्या आधारानं ही वेली ज्ञानोबारांनी केलेली वाढली. सोनखेडकर गीतालंकार नाव ज्ञानेश्वरी. गीतालंकार नाव ज्ञानेश्वरी.
व्याकरणाचा भाग डोळ्यासमोर आणा. गीता अलंकार सामासिक शब्द आहे. पहिल्या सुरुवातीला षष्टीचे प्रत्यय लावून चा ची चे हे प्रत्यय लावून अर्थ लावला. गीतेचा अलंकार म्हणजे ज्ञानेश्वरी. गीता अलंकार, गीतेचा अलंकार, एक समास सोडवला गेला. आता दुसरा समास, गीता नावाची मातोश्री आहे आणि त्या गीता नावाच्या मातोश्रीला ज्ञानोबारायांनी 9036 ओव्याचे दागिने करून मग तिला नटवलं थाटवलं म्हणून गीता अलंकार. दोन समास. एका समासाचा विचार करा. गीता ही कशी आहे? सोन्याची लगड आहे. सोन्याची लगड. सोन्यात आनंद नाही, अलंकारात आनंद आहे. सोन्यात आनंद नाही. आमचे गुरुवारे महाराज गोष्ट सांगत होते. सगळ्यांच्या छातीवर आज परमपूज्य मोतीराम महाराज बसलेत. त्यांनी जशी बुद्धी देतील त्याप्रमाणे आपण चिंतन करू. गुरुवारे साखरे महाराज जशी बुद्धी देतील त्याप्रमाणे बोलण्याचा प्रयत्न करू. समास आहे का? गीता अलंकार. काय? सोन्यात आनंद नाही, अलंकारामध्ये आनंद आहे. गुरुवारे महाराज गोष्ट सांगत होते. एकाच्या घरी हळदी कुंकवाचा समारंभ होता. श्रीमंत घरच्या मातोश्री, तिचे मित्रमंडळ म्हणजे श्रीमंत असणारच. बघा बरं ताई, मोठे मोठे लोक इथं गोळा झाले. सगळे महाराज लोक, मोठे लोक. मोठ्याचा संबंध असला म्हणजे संबंध प्रस्थापित होऊन कितीही लांबवर असले तर काहीही हाल करतील, काहीही वाहन बांधवतील, पण त्या कार्यक्रमाला उपस्थित राहतील. हे मोठ्याच्या पाठीमागचा संबंध आहे. तसं त्या मातोश्रीनी हळदी कुंकवाचा समारंभ केला. सगळ्याला पाचारण केलं. श्रीमंत घरची मैत्रीण पलीकडच्या गल्लीमध्ये होती. त्या मातोश्रीला यायला थोडा उशीर झाला. घाईमध्ये आली. पण बऱ्याच महिला मंडळ 50 गोळा झाल्या होत्या. तेवढ्यामध्ये ते श्रीमंत घरची मातोश्री आल्याबरोबर तिथं सभेमधून एका मातोश्रीच्या तोंडातून शब्द गेला. आली ग लंकेची पार्वती म्हणली. सर, हे आपल्या मराठी भाषेतील वाक्प्रचार आहे. लंकेची पार्वती का शब्द तयार झाला? श्रीमंताच्या घरामध्ये जन्म व्हावा आणि जिच्या अंगावर कसल्याही प्रकारचा दागिना नाही, सोन्याचा अलंकार नाही, तिला लंकेची पार्वती म्हणतात. का? राजा रावणाचं आराध्य दैवत म्हणजे भगवान शंकर. भगवान शंकराच्या सौभाग्यवती म्हणजे पार्वती. पार्वतीचं मंदिर रावणाने लंकेमध्ये निर्माण केलं. पण पार्वतीच्या गळ्यामध्ये दागिना कोणता घालावा हा प्रश्न रावणाला पडला. मग हा दागिना घालू का सोन्याचा? कारण लंका सोन्याची आहे. दगड गळ्यामध्ये बांधल्याचं श्रेय निर्माण होईल. सोन्याचा अलंकार माझ्या देवीला चालणार नाही. मग कशाचा दागिना करू म्हणण्यामध्ये एके दिवशी रामाचा बाण लागला. तसाच रावण मरून गेला. देवी थोटीच राहून गेली. तिच्या अंगावर दागिनाच नाही. म्हणून जिच्या अंगावर सोन्याचा दागिना नाही तिला आपल्या भारत देशामध्ये लंकेची पार्वती म्हणून संबोधन देण्याची पद्धती आहे. कारण तिथल्या देवीला सोन्याचा दागिना नाही. चला, एवढं म्हणून ते म्हण पडली आपल्याकडे, लंकेची पार्वती. सगळ्या महिला मंडळ हसलं. ती जवळ गेली ना आपल्या मैत्रिणीला म्हणली, का ग मी आल्याबरोबर येईपर्यंत गप्प बसले होते, मला बघितल्या लंकेची पार्वती म्हणून म्हटले. असं का झालं ग? जवळचीनं सांगितली, वेडेबाई गावामध्ये पहिल्या क्रमांकाची श्रीमंती तुझी आणि एवढी श्रीमंत असताना तुझ्या अंगावर फुटका काचमणीसुद्धा सोन्याचा नाही, म्हणून तुला त्या बाईनं लंकेची पार्वती म्हटली. असं होई बघते दुसऱ्या सभेमध्ये दाखवते म्हटली. आणि बरोबर दुसऱ्या सभेला हळदी कुंकवाचा समारंभ होता. तिथं जाताना मालकाला म्हटली, मालक काय तेवढ्या लोकांमध्ये माझा अपमान झाला बघा. काय म्हणून? लंकेची पार्वती म्हणून. कशामुळं? माझ्या अंगावर सोनं नव्हतं म्हणून लंकेची पार्वती म्हणून माझा अपमान झाला. असं मग किती होतं प्रत्येकीचे? कुणाच्या 2 तोळे, कुणाच्या 3, 4, 5, त्याच्यावरही नव्हतं म्हटली. मग बघ प्रत्येकाच्या अंगावर 5-5 तोळे होतं ना, मी तुझ्या अंगावर 1.5 तोळा 1.5 किलो सोनं घालतो म्हटले. किती तोळे न बरं? 1.5 किलो मी सोनं तुझ्या अंगावर घालतो. मधल्या घरात गेले, 1.5 किलोचा एक सोन्याचा वरवंटा काढले. वरवंटा गोल असला वरवंटा काढले. आता ते गळ्यात कसा बांधायचा? बाजूला दाबण पडलं होतं, ते दाबण घेऊन त्याला छिद्र पाडले.
बाजूला सुतळी पोडली होती, त्या सुतळीचा तोडा घेऊन त्याच्यात ओवले आणि पत्नीच्या गळ्यामध्ये सरगाट मारून वरच्या बाजूला सांगितले, पदराच्या खालून ठेवू नको, 1.5 किलो सोनं तुझ्या अंगावर आहे, पदराच्या वरून ठेव म्हणून सांगितले. पदराच्या वरून ठेवली 1.5 किलो सोनं. बाई श्रीमंत घरच्या, नाजूकपणाच्या, त्या सोन्यानं काय केलं 1.5 किलोच्या माहिती आहे का? खाली वाकलं की पुढे जात होतं, कळालं का नाही की? आणि उभा टाकल्याबरोबर छातीवर येऊन गचकुने आदळत होतं. 15 दिवसामध्ये 1.5 किलो वजन कमी केलं होतं. हे वरवटा आदळून 1.5 किलो वजन कमी केलं. सोन्यात किंमत नाही. मग तेवढं सोनं घेऊन गेली. ती बाई बसलीच होती बोलणारी. आज आल्याबरोबर पुन्हा शब्द गेला, अगं बघा ते हौशा बैलाच्या गळ्यातली घंटा म्हणली. झालं दुसऱ्यांना. अगं त्या दिवशी सोनं नव्हतं, लंकेची पार्वती म्हटले, आणि 1.5 किलो सोन्याचा वरवंटा माझ्या अंगावर आहे. आज मला लंकेची पापला हौशा बैलाच्या गळ्यात घंटा का म्हटली ग? अगं बाई, सोनं झालं म्हणजे का वरवंटाच गळ्यामध्ये बांधायचा राहतोय का? म्हणून तुला हौशा बैलाच्या गळ्यातली घंटी म्हणले ग. असं झालं होय. हां, मग कसं करू बाई? काही नाही, तुझ्या मालकाला म्हणावं सुवर्णकाराची भेट घ्या, त्याच्यातलं काही सोनं घेऊन जा म्हणावं, वेगळे वेगळे दागिने करा, आणि मग दागिने करून तुमच्या अंगावर बांधल्याबरोबर अगोदरच रूप सुंदर, आणि मग ते दागिने अंगावर घातल्यानंतर किती शोभा येईल. एकनाथ महाराजांचे 5 ग्रंथ एका ग्रंथामध्ये आहेत. आनंद लहरी, स्वात्मसुख वगैरे वगैरे 5 ग्रंथ एकत्रित आहेत. त्याच्यामध्ये स्वात्मसुखामध्ये 2 ओव्या आल्या, या प्रसंगाच्या ओव्या एकनाथ महाराजांनी लिहिल्या आहे का? हे असो सुवर्णाची खोटी, ओवूनी बांधली वधूचे कंठी, तेने ते गोमटी दिसेल काही. वरवंटा गळ्यामध्ये बांधला म्हणजे सुंदर दिसणार आहे का? नाही. मा त्याचे करुणी भूषण, अंग प्रत्यंगी बाणल्या जाण, तेनेची ते सुंदरपण शोभेशिये. अलंकार करून अंगावर बांधल्यानंतर मग तिच्या सुंदरपणाला अलंकारामुळं विशेष शोभा येईल. म्हणून सोन्यात आनंद नाही, अलंकारात आनंद आहे. म्हणून गीता म्हणजे सोन्याच्या रूपात होती. ज्ञानोबारायांनी एवढे अलंकार केले म्हणून प्रत्येकाला वापरायला आलं. आता बघा कसे कसे वापरले. आता त्या वापरण्याची पद्धती सांगतो. गीता लिहिते वेळी गीता म्हणजे ज्ञानेश्वरी म्हणजे गीतेवरचं वार्तिक आहे. वार्तिकाचं लक्षण काय? उक्त, अनुक्त आणि दुरुक्त तिन्हीचं वर्णन ज्याच्यामध्ये केलं जातं त्याला वार्तिक म्हणतात. आता ज्ञानेश्वरी म्हणजे तिन्ही वर्णनं त्याच्यामध्ये आली. उक्त वर्णन गीतेचं कशाला म्हणतात? जसा श्लोकामध्ये अर्थ आहे तसाच्या तसा अर्थ खाली आपल्या वाङ्मयामध्ये प्रगट करणं याला उक्त अनुवाद म्हणतात. अनुक्त मूळ श्लोकामध्ये जो अर्थ नाही तो अर्थ आपल्या वाङ्मयामध्ये प्रस्थापित करणं याला अनुक्त म्हणतात. मूळ श्लोकामध्ये जर एखादी कर्ता चुकलेला असेल तर ते सुधारित आवृत्ती पुढच्या आपल्या वाङ्मयामध्ये करणं याला दुरुक्त म्हणतात. आता तिन्ही ज्ञानेश्वरीत आहेत की नाही बघा. आता उक्त अनुवाद कोणता? एक श्लोक आहे, वासांसी जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोपराणि तथा शरीराणि विहाय जीर्णान्यानि संयाति नवानि देहि. लांब लचक एवढा श्लोक आहे. या श्लोकाचा अर्थ जसाच्या तसा ज्ञानोबारायांनी झाडून झटकून उक्त अनुवाद एकाच ओवीमध्ये आणले. एकच ओवी. जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे मग नूतन वेढीजे, तैसे देहांतराते स्वीकारीजे चैतन्यनाथे. ऐका, काही काही ठिकाणी एकच अलंकार शोभतो, काही काही ठिकाणी धापाच अलंकार शोभतात, काही काही ठिकाणी 2 अलंकार शोभतात. हे ज्ञानोबारायांना त्याची उचितता जाणीव असल्यामुळे ज्ञानोबारायांनी तशी योजना केली. नाकाच्या फकडीमध्ये किती अलंकार घालतात? नाकाच्या फकडीमध्ये किती अलंकार? एकच. म्हणून एका श्लोकावर एकच ओवी. आणि शरीरजात आघवे हे नाशिवंत स्वभावे म्हणून तू झुंजावे पंडुकुमारा. ही एकच अलंकार. नाकाच्या फकडीमध्ये घालायचे ना फूल एकच, नथ घालायचे ना एकच अलंकार. एका ओवीवर भागवले म्हणजे काही काही अलंकार देहावर एकच बांधला म्हणजे शुभेवंत दिसतो. हे ज्ञानोबारायांना माहिती आहे. आता
अनुक्त अनुवाद करते वेळी अनुक्त अनुवाद दैवी हेशा गुणमयी मम माया दुरत्यया मामेव ये प्रपद्यन्ते माया मेतांतरंती ते तरंती या पदाचा आधार घेतल्यावर मूळ श्लोकामध्ये जे माया नदीचं वर्णन नाही ते ज्ञानोबारांनी आपल्या ज्ञानेश्वरीमध्ये माया नदीचं वर्णन 99 श्लोकामध्ये करून दाखविले. 99 ओव्या केल्या. आहे का मूळ श्लोकामध्ये माया नदीचं वर्णन? पण नाही. ज्ञानोबारांनी 99 ओव्यामध्ये माया नदी उभा केली. याला अनुक्त अनुवाद म्हणतात. आता 2 झाले. अशी कितीतरी उदाहरणं आपला ज्ञानेश्वरीतले प्रसंग सांगता येईल. वेळेअभावी पुढे चलतो. चला आता 3रं वर्णन आहे दुरुक्त. जर मूळ श्लोकामध्ये चुकलं असेल तर ते बरोबर करण्याचं सामर्थ्य पुढे भाष्यकारामध्ये असतं. त्याला दुरुक्त अनुवाद म्हणतात. मग काही लोक म्हणतील हे गीता कोणी सांगितली? भगवान श्रीकृष्णाने. भगवान श्रीकृष्ण कोण आहेत? योगेश्वर आहेत, ईश्वर आहेत. ईश्वर चुकतो का? ईश्वराचं लक्षण आहे मायोपाधीनं युक्त असल्यामुळे ईश्वर सर्वज्ञ आहे, सर्व कर्तृत्ववान आहे, सर्व कर्ता आहे, सर्वज्ञ आहे. मग ईश्वर चुकतो का? पहिला प्रश्न आहे. पण भगवान श्रीकृष्ण चुकलेली ग्वाही दिली ना त्यांनी. देव विसरभोळे आहेत का? पण विसरून गेलो म्हणतात की नाही. देव चुकतात का? पण चुकलेली ग्वाही दिली. आता ऐका एक वर्णन. विसरलो म्हणलेल्या ओव्या ऐका. विसरून गेलो अर्जुना. बघा ज्ञानोबा ओवी लिहितात. अर्जुना मी विसरून गेलो रे तुला बोलण्यामध्ये. विसरून गेलो अर्जुना. जव नाशू नाही पवना तर वाच्यात गगना म्हणून घुमे. विसरलो हे आपल्याला पुरावा आला. विसरल्याला एक पुरावा. आता भगवान चुकतात का? आज विटेवरच्या देवाला जाऊन तुम्ही विचारा. इथून उठा कोणी महाराज, तुम्ही उठा देवळात जा आणि देवाला विचारा. या कीर्तनकारानं, मी साखरे महाराजांचा विद्यार्थी म्हणतो, आणि या कीर्तनामध्ये बसल्या बसल्या देवानं चुकलं आणि ज्ञानोबारांनी त्या ओव्या बरोबर केल्या असं म्हटलं तर देवा तुमचं मत काय म्हणून देवाला जाऊन विचारा. देव तुम्हाला स्वच्छ सांगतील. ज्ञानोबारांनी चुकलेलं बरोबर केलं ती लेकरू म्हणते तेच बरोबर आहे. ज्ञानोबारासुद्धा सांगतील, विटेवरचा देवसुद्धा सांगू शकेल की ज्ञानोबारांनी बरोबर केलेलं आहे, चुकलेलं बरोबर केले. आता सांगा चुकलेलं बरोबर केलेले 1-2 पुरावे द्या. त्याचा पुरावा आहे का? आता ज्ञानेश्वरीतल्या हे गीतेतल्या शेवटचा श्लोक पहिल्या अध्यायातला काढा. एव मुक्तो अर्जुनो कृष्णो. आता तिथं मग रथोपस्थ उपाविशत एवढा शब्द आहे. अर्जुनाला मोह निर्माण झाला आणि अर्जुनाने हातातलं धनुष्यबाण टाकून देऊन रथातल्या रथात मागच्या बाजूला पडला एवढा अर्थ आहे. रथोपस्थ उपभागामध्ये पडला. रथोपस्थ उपाविशत एवढा मूळ श्लोकामध्ये अर्थ आहे. पण त्याच्यावर भाष्य करत असताना ज्ञानोबाराय म्हणतात देवाचं चुकलं इथं का बोलण्यामध्ये. जरी अर्जुन रथात पडला तरी अर्जुनाची जागा कुठं आहे? सारथ्याची जागा खालच्या बाजूला आहे आणि वरच्या बाजूला रथाच्या उपभागामध्ये पडला म्हणजे अर्जुनाची जागा वर आहे. वक्त्याचं आसन वर असावं, श्रोत्याचं आसन खाली असावं. हे बोलण्यामध्ये देवाच्या चुकलं. बरोबर आहे की नाही? मग आता ते बरोबर करायचं असेल तर मग ज्ञानोबाराय खाली ओव्या वापरतात. ही देवाची चूक मला भरून काढली पाहिजे म्हणून ज्ञानोबाराय खाली ओव्या वापरतात. मग अत्यंत उद्वेगाला न धरत गहिवरू आला तेथ उडी घातली खाला रथोनिया. अर्जुनाला ज्ञानोबारायांनी रथामध्ये ठेवलंच नाही. मूळ श्लोकात नाही हा गीतेमध्ये, पण ज्ञानोबारायांनी आपल्या ज्ञानेश्वरीमध्ये अर्जुनाला रथात ठेवलेलं नाही. ओवी पुन्हा ऐका. मग अत्यंत उद्वेगाला कोण? अर्जुन. न धरत गहिवरू आला तेथ उडी घातली खाला रथोनिया. रथातून उडी खाली घातली अशी ज्ञानोबारांनी ओवी लिहिली. मग आता श्रोत्याचं आसन खाली झालं आणि सारथ्याच्या जागेवर असलेले भगवान उंच आसनावर झाले. बरोबर संवादाची चर्चेला किती प्राधान्य आलं हे वर्णन ज्ञानोबारांनी एक यथोचित साधले. एक पुरावा झाला. 4थ्या अध्यायात चला. गुरुकडे गेल्यानंतर प्रणिपात घालावा. तद्विधी प्रणिपातेन. पुढचं पद परिप्रश्नेन सेवया. पहिलं पद आहे प्रणिपात घालावा, हे बरोबर झालं. पण पुन्हा परिप्रश्न करावा. गुरुजीच्या जवळ बसावून प्रश्नामागे प्रश्न, प्रश्नामागे प्रश्न बरोबर किती विचारावं. ज्ञानोबाराय म्हणले हे बरोबर नाही. गुरुकडे जाऊन प्रणिपात घालणं हे क्रम बरोबर आहे, पण दुसऱ्या क्रमामध्ये परिप्रश्न नाही. अगोदर दुसऱ्या क्रमांकामध्ये सेवा आहे
अगोदर सेवा करावी आणि त्या सेवेनं प्रसन्न झाल्यानंतर मग परिप्रश्न, मग अपेक्षित जे आपुले तीही सांगिती पुसिले, जेणे अंतःकरण बोधले संकल्पा नये, असा क्रम ज्ञानोबरांनी लावले. म्हणून चौथ्या अध्यायातला दुसरा पुरावा. चला 15व्या अध्यायामध्ये देवक्रम चुकले. निर्माण मोहाजित संग दोषा अध्यात्म नित्या विनिवृत्त कामा. ज्ञानोबा म्हणतात देवाचा क्रम चुकला. निर्माण, अगोदर मान शब्द लिहिले आणि पुन्हा मोह शब्द लिहिले. भगवंताचं बोलणं चुकलं, क्रम चुकीचा आहे. अगोदर बाप जन्माला येतो, पुन्हा मुलगा जन्माला येतो. अगोदर कारण जन्माला येतं, मग पुन्हा कार्य जन्माला येतो. असं कार्यकारण भावाची परंपरा असल्यामुळे कार्यकारण परंपरा चुकली. निर्माण मोहा, मोह हे कारण आहे आणि मान हे त्याचं कार्य आहे. म्हणून मान शब्द नंतर पाहिजे आणि मोह शब्द पहिल्यांदा पाहिजे. म्हणून ज्ञानोबरांनी आपल्या वाङ्मयामध्ये तरी अर्जुना जयाचे मन सांडून गेले मोहमान, बरोबर कर्म ज्ञानोबरांनी बदलले. असं दुरुक्त. उक्त कशाला म्हणतात? जसं गीतेमध्ये आहे तसं सांगणं एक. अनुक्त कशाला म्हणतात? गीतेत नसलेलंही आपल्या भाष्यामध्ये उतरवणं अनुक्त. आणि दुरुक्त मूळ श्लोकात चुकलेलं बरोबर करून घेणं, त्याला दुरुक्त म्हणतात. याला वार्तिक, असं गीतेवरचं वार्तिक म्हणजे ज्ञानोबरांची ज्ञानेश्वरी आहे. म्हणून सगळंच्या सगळं ज्ञानेश्वरीमध्ये आलं हे. म्हणून गीता अलंकार. चला एक समास सुटला. आता दुसरा समाज आहे. दुसरा समास गीतेचा अलंकार, दागिना. म्हणजेच गीता नावाची मातोश्री आहे आणि त्या गीता नावाच्या मातोश्रीला दागिने घालून शोभिवंत केले. कुठं दागिना एक शोभतो, कुठं दोन दिसतात. तसं काही ओव्यावर छातीवर अलंकार घालते वेळी अनेक दागिने पाहिजे. गळ्यामध्ये घालते वेळी अनेक पाहिजे. मनगटामध्ये घालते वेळी एक दोन घातले तरी चालतील. दंडात घालते वेळी एक दोन चालतील. पण काही ठिकाणी एक पाहिजे, काही ठिकाणी अनेक पाहिजे. हे ज्ञानोबा आहे उचित. म्हणून आईला दागिने घालते वेळी वेगळे वेगळे दागिने, काही श्लोकावर बरंच लिहिले, काही श्लोकावर एकच लिहिले, काही श्लोकावर दोन ओव्या लिहिले. म्हणून उक्त, अनुक्त आणि दुरुक्त. म्हणून गीता अलंकार. लोकांनी सांगितले महाराज त्या ग्रंथाचं नाव काय? उत्तर आहे का? नाम ज्ञानेश्वरी. त्याचं नाव ज्ञानेश्वरी आहे. मग काय केले? त्या ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून ब्रह्मानंद लहरी हे लावली. सगळ्याला ब्रह्मानंद देण्याचं काम ज्ञानोबरांनी केले. एवढं म्हटल्यानंतर आता माझं ऐका पारवेकर महाराज, मी सांगतो ऐका. मग ज्ञानोबरांना विचारलं, नामदेव महाराजांना विचारलं, महाराज त्या ज्ञानेश्वरीमध्ये विद्या कोणती आहे? अध्यात्मविद्येचे दाविलेचे रूपा, अध्यात्मविद्येचे दाविलेचे रूपा, जीवा उजाळीला
तिसरं चरण झालं, कीर्तन अर्ध झालं. मध्यंतरी एकदा सगळ्यांनी विठोबा रुक्माई भजन घेऊ आणि उर्वरित अध्यात्म शब्दाचा पुढच्या चरणाचा थोडा धावत्या वेगामध्ये विचार करू. सगळ्यांनी एकदा टाळी वाजून मधलं भजन घ्यावं. विठोबा रुक्माई, विठोबा रुक्माई, विठोबा रुक्माई, इकडे फिरव. रुक्माई. हो. बोला बोला हो. बोला. कुंडली कवरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव विठोबा रुक्माई, कुंडली कवरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव एवढा समाज जमलेला, यांच्या मुखातून विठोबा रुक्माई नामाची लाखोली निघाली. असे अनेकाच्या मुखातून निघालेली नामाची लाखोली माली पाटलांच्या मातोश्रीच्या चरणारविंदी आपण समर्पित केलं. मधलं विठोबा रुक्माई भजन संपलं. चला, ज्ञानेश्वरी म्हणजे काय आहे? त्या ज्ञानेश्वरीमध्ये लिखाण कोणतं आहे? अध्यात्म. देहापासून आत्म्यापर्यंतचा विचार ज्याच्यामध्ये केला जातो त्याला अध्यात्म म्हणतात. तत्व विचार ज्याच्यामध्ये केला जातो, शास्त्र कशाला म्हणतात? जीव, जगत आणि परमात्मा तीन गोष्टीचं वर्णन ज्याच्यामध्ये केलं जातं त्याला शास्त्र म्हणतात. त्या शास्त्रकारामध्ये प्रकार आहेत. काही एकाचे तीन करतात, काही दोनाचं एक करतात आणि काही तीनाचं एक करणारे आहेत. शास्त्रकारातले प्रकार. एकाचं तीन करणारे कोण कोण आहेत? 5 शास्त्रकार आहेत. भेदवादी जेवढे आहेत तेवढे एकाचे 3 करतात. कोण कोण? न्याय, वैशेषिक, सांख्य, योग 4 झाले आणि पूर्वमीमांसा. हे 5 जण एकाचे 3 करणारे आहेत. शास्त्र लिहायला सुरुवात केल्यावर जीव, जगत आणि परमात्मा 3 गोष्टी प्रामुख्याने त्यांच्या जवळ आहेत विचारासाठी. त्याच्यामध्ये जीवाला अनेक मानले, सत्य मानले 1, जगाला सत्य मानून व्यवहार केला 2, आणि परमात्म्याला सत्य मानले. तिघालाही सत्य मानले, जीवाचं अनेकत्व सिद्ध केले आणि त्यांनी आपले ग्रंथ लिहिले म्हणून ते भेदवादी, द्वैती एकाचे 3 केले. हे 5 शास्त्रकार. आता चला, दोनाचं एक करणारे कोण आहेत? दोनाचं एक करणारे धर्मशास्त्र. नवरा बायको 2 का 1? काय असेल बरं? ज्यांचं झालंय त्यांना माहिती नाही, त्याला काय विचारू? नवरा बायको 2 का 1? काय म्हणणं असेल? 2 का 1? काय म्हणावं की काय नाही? उग वडील माणसाच्या मुखातून ऐकू, 2 का 1? हां, 1च उत्तर बरोबर, 1. मग दिसायला 2 दिसतात त्याची वाट काय? शास्त्रकार सांगतात जरी दिसायला 2 दिसत असले तरी ते असायला 1 आहेत असं धर्मशास्त्र सांगतं. म्हणून बोहल्यावर लग्न लागण्या दिवशी 2चे 1 करणारं धर्मशास्त्र आहे. आता आमच्या संप्रदायामध्ये सुद्धा संत आणि देव 2 का 1? देवते संत, देवते संत, देवते संत, देवते संत, हो देवते संत, देवते संत, देवते संत, देवते संत. निमित्त त्या प्रतिमा, 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 निमित्त त्या प्रतिमा. देवते संत, देवते संत,
प्रमाण आहे. देवते संत, देवते संत ऐक्य सांगितलं. निमित्त त्या प्रतिमा, निमित्ताने दोन प्रतिमा जरी प्रतीतीला येत असल्या तरी असायला देवते संत, देवते संत ऐक्य आहे, एक आहे. आता याच्यापेक्षाही दुसरा जबरदस्त पुरावा. धन्य पुण्य रूप कैसा झाला संसार. पुढचं पद, देवानी भक्त दुजा नाही विचार. ते दोन नाहीतच म्हणून दोनाचं एक करणारे धर्मशास्त्र. तुका विष्णू तसे भरपूर प्रमाण आहेत. माझा टाईम संपला आहे, माफी असावी बरं. हां, नाहीतर इथं एक एकाहुनी बळी रे. एका एकाला जर प्रमाण म्हणायला जर मी मोकळी दिली तर मला बोलूच देणार नाहीत महाराज सगळी काही सगळी. हां, एक एकाहुनी बळी रे. त्यामुळं फक्त मी खुनविलं त्यांच्यासाठी नावं घेऊ मुद्दाम बोललो आलो आहे. आता मिळतं जुळतं प्रमाण आलं म्हणून मग हां रामजीचं आम्ही उचललं, बाकीचं मग सहजासहजी कोणी प्रमाण म्हणत नाही. म्हटलं की एखादी वेळेस दुसरीकडे जर गेलं तर मला वाहूनच नेतील, त्याच्यामुळं मी सहजासहजी म्हणू देतच नाही. म्हणून आपले अभंगात आलेले तेवढे प्रमाण म्हणायचे आणि मग निवांत चलत राहायचं. चला काय चाललंय आपलं. धन्य पुण्य रूप कैसा झाला संसार. देव आणि भक्त दुजा नाही विचार. दोन नाहीतच एक आहे ते जबरदस्त प्रमाण. चला म्हणे रामेश्वर भट्टद्विजा, तेच प्रमाण होतं. तुका विष्णू नाही दुजा. दोन नाहीत एकच असं सांगणारं हे आपलं एक. आणि एकाचं तीन करणारे, आता ते कसलं आहे. एकाचं तीन करणारे द्वैतवादी, दोनाचं एक करणारे धर्मशास्त्रवादी आणि त्याच्यानंतर तिघाचं एक करणारे अद्वैत वेदांती. तुकोबाराय अद्वैत वेदांती आहेत, नामदेव महाराज अद्वैत वेदांती आहेत. ते अध्यात्मशास्त्र मानतात. जीवाला उडवले, जीवाला ममेवांशो जीवलोके. जीव हा परमात्म्याचा अंश आहे. अंश हा अंशीशी एकरूप असतो म्हणून एकरूप करून टाकले. जीव संपला एक. आता जग राहिलं मागे शिल्लक. जग हे मिथ्या आहे. मिथ्या पदार्थ अधिष्ठान रूप असतो असं सांगून अधिष्ठानाची सिद्ध्या केली. मिथ्या पदार्थाला उठवून लावलं. दोन झाले, दोन गेले. आता मागे राहिलेलं एक तत्व. एकमेवा द्वितीयं ब्रह्म नेह नास्ति किंचन. एक अद्वैत ब्रह्म पाही आणिक दुजे काही नाही. प्रपंच मिथ्या वस्तूचे ठाई हे प्रमाण पाही वेदवाक्य. एक अद्वैत ब्रह्म पाही, एकाची सिद्धी केली असा आपला वेदांतशास्त्र असल्यामुळे वेदांतशास्त्र म्हणजेच अध्यात्मशास्त्र. मग या अध्यात्मशास्त्रामध्ये काय आहे. अध्यात्मशास्त्र आहे. हे शास्त्र काय करतं. आपल्या आत्म्याची प्रतीती आपल्याला, आपलाच आत्मा आपल्याला प्राप्त करून देतं. काही लोक म्हणतील कीर्तनकाराला उचला, आत्म्याची प्राप्ती करून देतं. चुकीचं आहे बोलणं. प्राप्ती करून देत नाही. प्राप्ताची प्राप्ती म्हणजे परमार्थ आहे. व्यवहारामध्ये अप्राप्ताची प्राप्ती आहे, पण परमार्थामध्ये प्राप्ताची प्राप्ती आहे. आत्मा प्राप्तच आहे, पण मध्यंतरी आम्हाला अप्राप्तवत झालेला होता. ते ज्ञानेश्वरी प्राप्त करून देण्याचं काम आम्हाला करते. कसं कसं करते. गुरुवर्य महाराज गोष्ट सांगत होते. रायगड जिल्ह्यामध्ये लग्न झाल्यावर सुपारी खेळण्याची पद्धती. वेळ चांगला होता, हलक्याला हलकी वाजवायला लावली आणि नवरदेवावर डाव आला. नवरदेवावर डाव आला. नवरदेवाचे डोळे झाका. नवरीला सुपारी लपवून ठेव बाई म्हणून सांगितले. समाज बराच जमला होता आणि त्या खेळामध्ये नवरीनं सुपारी आपल्या हातामध्ये घेतली. इकडे तिकडे इथून त्या विनेकऱ्यापर्यंत गेले, तिथं जाऊन ठेवून दिली. आता इथं नवरदेव जर बसलेला असेल, तीन म्हटल्याबरोबर डोळे सोडले. 1 2 3 शोधा. इकडच्या दिशेला चालल्याबरोबर ते हलक्या म्हणायचं डंग जाऊ तिकडे. इकडच्या दिशेला चालला हलके म्हणायची डंग जाऊ तिकडे. मग त्यांनी दिशा जर विनेकऱ्याकडे बघून चाललं तर डंग 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 डंग. आता दिशा मिळाली तुला, मिळेल 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 असं म्हणत म्हणत विनेकऱ्याच्या पुढे एक पाय पडल्याबरोबर डंग जाऊन नका आता त्याच्या पुढे. तिथं शोध म्हणल्याबरोबर शोधलं की मिळायची. दृष्टांत संपला. पण एक नवरी हुशार होती. इकडे तिकडे कुठं ठेवण्याऐवजी त्याचे डोळे झापल्याबरोबर इकडे तिकडे गेल्यावनी केली. नवरदेवाच्या पटक्यातच सुपारी ठेवली. कळालं तुम्हाला. हां 1 2 3 सोडा. आता शोधा. नवरदेव सुपारी शोधतोय. तिकडे गेलं डंग.
इकडे गेलं डंग, फिरूच देत नाही जागेवर, अष्टदिशा फिरल्या पण डंग डंग. त्याने म्हणलं माझ्या बुटात तर नसेल की, म्हणून जोड्याला हात लावल्याबरोबर अरे दिशा मिळाली. मग डंग 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 डंग. आता किती वेळ सांगत बसू, सांगू का? स्थूल देह म्हणजे मी नाही, संपलं. सूक्ष्म देह म्हणजे मी नाही, कारण देह म्हणजे मी नाही. सगळ्या देहाचा निराश करत गेला. आणि असं देहाचा निराश करत 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 गेल्यानंतर मग आनंदमय कोश काय, अन्नमय कोश मी नाही, मनोमय कोश मी नाही, प्राणमय कोश म्हणजे मी नाही, विज्ञानमय कोश म्हणजे मी नाही, आणि मग शेवटी आनंदमय कोश म्हणजे मी नाही. असा निराश करत करत गेल्यानंतर ते सुपारी शोधत शोधत गेल्या मग काय होतं? देह नव्हे मी हे सरे, देह नव्हे मी हे सरे, देहात आलेला जीव सुखाची प्राप्ती, आत्म्याची प्राप्ती करण्यासाठी पहिल्यांदा विषयाकडे गेला. विषयाकडे चाललेलं बघितल्याबरोबर त्या हलक्यानं सांगितलं टंग जाऊ नको तिकडे. ज्ञानोबराला येतात ये रवे विषयी सुख आहे, हे बोलण्याची सारीखे नोहे, तरी विद्युत स्फुरणे कान पाहे जगा माझी. जाऊ नको तिकडे सुख नाही, इकडे जाऊ नको सुख नाही. आता एका शब्दामध्ये सांगतो, ज्ञानोबरायांची ज्ञानेश्वरी म्हणजे शास्त्र आहे. हलकीच्या द्वारे जसं सुपारी शोधावी तसा आपला आत्मा म्हणजे सुपारी आहे. हॅलो. आणि शास्त्र म्हणजे ज्ञानेश्वरी आहे, हलकी म्हणजे ज्ञानेश्वरी आहे. त्या हलकीच्या जोरावर जसं सुपारी शोधावी, आत्मा शोधावा, तसं ज्ञानेश्वरीच्या जोरावर आत्म्याची प्राप्ती करून घ्यावी, प्राप्ताची प्राप्ती करून घ्यावी. म्हणून अध्यात्म विद्येचे दावियेले रूप, चैतन्याचा दीप उजळीला. ज्ञानेश्वरी कुण्या भाषेमध्ये लिहिले? 56 भाषेचा, 56 भाषेचा केला से गौरव. 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 ज्ञानेश्वरी गीता अलंकार
श्रवणाचे मिशे बैसावे येऊनी साम्राज्य भुवनी सुखी नांदे. म्हणून ज्ञानेश्वरी वाचावी, ज्ञानेश्वरीचा अभ्यास करावा आणि जीवनाची कृतार्थता करावी. म्हणून ज्ञानराज माझी योग्यांची माऊली. माऊलीची आज पुण्यस्मरणाचा दिवस असल्यामुळे माऊली शब्द ज्या अभंगामध्ये या अभंगाची योजना केली आणि थोडंसं ज्ञानोबरायांचं ज्ञानेश्वरी ग्रंथाचं वर्णन करावं असा हेतू वाटला. म्हणून सगळ्या समर्थ मंडळीच्या समोर ज्ञानेश्वरीचं ज्ञानोबरायांचं वर्णन करण्याचा प्रयत्न केला. ही सेवा गुरुवर्य साखरे महाराजांच्या चरणी समर्पित करून, मोतीराम महाराजांच्या चरणी समर्पित करून या ठिकाणी आपण सेवेला पूर्ण विराम देऊ. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली. महाराज ग्रंथामध्ये ग्रंथ श्रेष्ठ कोणता? मग नामदेव महाराज सांगतात, नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान. नामा म्हणे ग्रंथ. आता शेवटची एक चाल होईल, ध्रुवपद होईल. गाववाले सांगते त्याप्रमाणे शेवटची चाल होईल. आता शेवटची हरिभक्तपरायण सदाशिव महाराज पळशीकर समोर म्हणतील, त्यांना साथ श्रीहरी महाराज पारवेकर हे देतील. नामा म्हणे ग्रंथ ज्ञानदेवी. नामा म्हणे श्रेष्ठ ग्रंथ. नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी. नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी. नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानेश्वरी. नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी. नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी. नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी. एक करी ओवी अनुभवावी. एक तरी ओवी अनुभवावी. गीता अलंकार नाव ज्ञानेश्वरी. गीता अलंकार नाव ज्ञानेश्वरी. एक तरी ओवी अनुभवावी. एक तरी ओवी अनुभवावी. गीतालंकार नाव ज्ञानेश्वरी. गीतालंकार नाव ज्ञानेश्वरी. ब्रह्मानंद लहरी प्रकट केली. ब्रह्मानंद लहरी प्रकट केली. ब्रह्मानंद लरी हे लावते. ब्रह्मानंद लरी
प्रकट केली ब्रह्मानंद ब्रह्मानंद लहरी प्रगट केली प्रकट केली ब्रह्मानंद लहरी ब्रह्मानंद लहरी प्रगट केली ब्रह्मानंद लहरी प्रगट केली ब्रह्मानंद लहरी प्रगट केली ब्रह्मानंद लहरी प्रगट केली गीताल धन्यवाद. सगळ्यामध्ये मिळून मिसळून वागणारे माली पाटील, त्यांच्या मातोश्रीचं हे प्रथम पुण्यस्मरण आहे. त्या निमित्ताने आपण गुलाल उधळून फुलं उधळून त्यांचा आशीर्वाद आपण मागण्यासाठी एकत्रित गोळा झालो. आता माझी सेवा संपली. आपल्या आपल्या पद्धतीप्रमाणे केव्हा गुलाल टाकायचा, फुलं केव्हा उधळायचे, काय म्हणून टाकायचे ते तुमचं तुम्ही आता बघून घ्या. माझी सेवा समाप्त झालेली आहे. बोला. आपण घेऊ विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल इने करी विठ्ठल जय जय विठ्ठल जय 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 जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय. हो बाबूराव माली पाटील, आपण विना घ्यावं. अभंग झाल्यानंतर लगेच सर्वांनी गुलाल टाकायचं. तुझे चरण सेवा पांडुरंगा, तुझे चरण सेवा पांडुरंगा. उपवास पारणे राखीला दारवंड, उपवास पारणे राखीला दरवंड, राखीला दारवंड. उपवास पारणे राखीला दरवंड. भोगवता माला केला भोगवता मालागी, केला भोगवता मालागी. वंश परंपरा दासमी अंकित, वंश परंपरा दासमी अंकित, वंश परंपरा दासमी अंकित, परंपरा दासमी अंकित. तुका मोखली तालाच कोणा, मोकलिकालाच कोणा, मोकलिकालाच कोणा. उपवास पारणे राखीला दारवंड, उपवास पारणे राखीला दारवंड, उपवास पारणे राखीला दरवंड. उपवास पारणे राखीला दारवंड. केला भोगवता आम्हालागी, भगवता मालागे, भगवता मालागे. पुंडलिक विठ्ठल. ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. विठ्ठल जय जय विठ्ठल